नमस्कार मैत्रिणींनो, मी पद्मा. आज मी तुम्हाला लाल भोपळ्याची भाजी करून दाखवणार आहे. हे पहा, असा भोपळा मी चिरून घेतलेला आहे. एक अत्यंत पौष्टिक अशी भाजी मी करून दाखवणार आहे. त्यासाठी मी लोखंडी कढई घेतली आणि लोखंडी कढईमध्ये म्हणजे अगदी उत्तम आणि छान टेस्ट लागते लोखंडीच्या कढईत भाजीची. त्यासाठी मी गॅस चालू केला आहे. एक पळी तेल घातलं आहे. त्याला आता आपण फोडणी करूया. तेल तापल्यानंतर आपल्याला जिरा मोहरी घालायचं आहे. एकदम छान अशी ही भाजी होते बघा. असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे. या भाजीचे साल काढून घेतलेलं आहे मी आणि चिरून त्याला मी पाण्यामध्ये ठेवलेले आहे. आता ह्यात कांदा वगैरे काही घालणार नाही आहे मी. असे एकदम साधे सिंपल मी एकदा हॉटेलमध्ये खाल्ली होती त्याप्रमाणे मी ती भाजी करून दाखवते. आता तेल आपलं गरम होतं आहे. आता आपलं तेल तापलेलं आहे. एक चमचा मोहरी, एक चमचा जिरं आणि एक चमचा बडीशेप घातली मी त्याच्यामध्ये. आता हे आपल्याला भोपळा त्यात घालायचं आहे. भोपळा आपण परतून घेणार आहोत छान तेलामध्ये आणि मग त्याच्यामध्ये बाकीचे मसाले घालणार आहे. आता गॅस मोठा करायचा. फोडणी छान बसली आपली. मोठ्या गॅसवर हे आपल्याला असं एकसारखं हलवून घ्यायचं आहे. आता थोडं मी काय करणार आहे, गॅस बारीक करणार आहे आणि हा भोपळा कसा वाफेमध्ये पण शिजून निघतो किंवा थोडासा पाण्याचा हक्का मारू शकतो आपण त्याच्यात. आता मी गॅस बारीक करून मी ह्याच्यावर झाकण ठेवून एक 5 मिनिट ह्याला मी असंच ठेवणार आहे. गॅस मोठाच ठेवला आहे मी. आधेमध्ये मी ह्याला हलवत राहिली. पहा असं ह्याला असं एकसारखं हलवायचं मध्ये मध्ये. भोपळा लगेच शिजतो ना. आता त्याच्यामध्ये घालायचं हे एक चमच्यावर मी किसलेलं आलं आहे. आल्यामुळे छान चव येते. थोडंसं जाडसर किसायचं आलं, बारीक नाही किसायचं किंवा कुटून घ्यायचं. पण कुटण्यापेक्षा ना तुम्ही आलं किसून घ्या, एकदम छान चव लागते. आपल्याला एकसारखं हलवायचं आपण. मोठाच गॅस ठेवला आहे मी. आता पुन्हा ह्याच्या मी 5 मिनिट झाकण ठेवते. गॅस बारीक करते. पाच मिनिट झालेले आहेत. पहा हे पहा, भोपळा आपला बघा असं लगेच तुटते शिजताना. आता त्याच्यामध्ये मी हा कढीपत्ता सुकून ठेवलेला कढीपत्ता आहे तो घालते त्याच्यामध्ये.
वरनं घालायचं त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि किसलेलं खोबरे ओलं खोबरं घालायचं आहे बघा. हे ओलं खोबरे किसलेलं ओलं खोबरं, थोडीशी आत्ता कोथिंबीर घालते त्याच्यामध्ये. आता पुन्हा ह्याला हलवून आपण पुन्हा एक 5 मिनिट आपण ह्याला असंच ठेवूया. एकदम सुंदर भाजी लागते बघा ही. आता ह्याला मी झाकण ठेवणार आहे. अजून 2 मिनिट झाकण ठेवायचे. भाजी आपली शिजलेली आहे पहा. भोपळ्याला काय शिजायला वेळ लागत नाही. हे पहा लगेच तुटते भोपळा. तरी पण अजून मी ह्याला 5 मिनिटं असंच झाकून ठेवणार आहे. गॅस बारीक करायचा. हे पहा आता ही भाजी आपली एकदम मस्त तयार झालेली आहे. आता ही आपण लगेच काढून घ्या. काय लोखंडी कढईमध्ये भाज्या शिजवलं ना त्या लगेच काढून घ्यायचं, म्हणजे त्याचा कलर बदलत नाही. फक्त उसळी नाही ह्याच्यात शिजवायच्या. तुम्ही जर मटकीची उसळ वाटाण्याची उसळ जर ह्याच्यात केली ना तर मग ते खूप काळं पडतं. मग ते काळं बघून मग मुलं खात नाही. म्हणून फक्त अशी रस्सा भाजी वगैरे करायची. शिजली की पटकन एका भांड्यामध्ये काढून घ्यायची. आता ही भाजी झाली. आता आपण ती भांड्यात काढून घेऊया. ही लाल भोपळ्याची भाजी एकदम छान अशी चमचमीत आणि अशी झणझणीत भाजी केलेली आहे. एकदम छान लागते टेस्टला. तर ही माझी तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. धन्यवाद.